वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एकाला गंगापूर पोलिसांच्या मदतीने शिऊर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। बबलू मोहन चव्हाण वय 22 वर्षे, राहणार महादेव वडाळा तालुका श्रीरामपूर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली 70,000 रुपये किमतीची दुचाकी देखील हस्तगत केली आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिऊर पोलीस ठाणे हद्दीतून संदीप सहदेव दरेकर वय 35 वर्षे, राहणार पाथरी यांनी 1 एप्रिल रोजी त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती। सदरील दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून लंपास केली होती। या प्रकरणात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोरक्ष व पोलीस कॉन्स्टेबल जाधव हे करत होते। दरम्यान चोरी गेलेली दुचाकी ही गंगापूर येथे असल्याची माहिती गंगापूर पोलिसांकडून मिळाली। यानंतर गंगापूर पोलीस व शिऊर पोलीस यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संयुक्तरित्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत आरोपी बबलू चव्हाण याला अटक केली। चव्हाण याच्यावर या अगोदरही चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस नाईक गणेश गोरक्ष, पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव व गंगापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार थोरे व अंमलदार गुंजाळ यांच्या पथकाने केली आहे। प्रकरणाचा अधिक तपास शिऊर पोलीस करीत आहेत।